नाव दत्तात्रय बळीराम निघोट. काय प्रकार होता? ही प्रकार असा आहे का, ही माझी वडिलोपार्जित जमीन आहे. इथं आमच्या आईची परिस्थिती, आई वडिलांची परिस्थिती नसताना आईने सख्या भावाकडनं एक 25-30 हजार रुपयाची मागणी केली होती. तर भावाने हात उसने पैसे दिले, म्हणजे सख्खा माझा मामा सख्खा, आणि आईला हात उसने 20-21 मामा अर्जुन तुकाराम पडवळ 20-25-30 हजार, हा माळुंगी पडवळ 25-30-40-50 हजार रुपये काय एक्सट्रा मदत केली असेल. मदत केली आणि इथं चुकीच्या पद्धतीने खरेदी खत केलं. जिथं 11 गुंठ्याचं खरेदी खत होतं ते 11 गुंठ्याच्या आतमध्ये खरेदी खत होत नाही, तिथं 9 गुंठ्याच्या, आमचा सातबारा 9 गुंठ्याचा आहे आणि त्याच्यातून 2 गुंठ्याचं खरेदी खत केलं. खरेदी खत जरी केलं तर ते सगळं चुकीच्या पद्धतीने केलं. आमच्या मावळणींच्या सह्या नाही. आमच्या सातबाऱ्याला त्या टायमाला 15 नाव आहेत. ज्या टायमाला 2000 साली खरेदी खत झालं त्या टायमाला सातबाऱ्याला आमचे 15 नाव आहेत आणि हे असताना यांनी फक्त दोघांच्या सहमतीने खरेदी खत केलंय. त्या गोष्टीचा आमचा विरोध आहे त्याला, म्हणून आमची कोर्टात केस चालू आहे. ही कोर्टात केस चालू असताना आमच्या हॉटेल व्यवसायाला अमोल अर्जुन पडवळ, मामाचा मुलगा, साहेब लोकांना येऊन आम्हाला दमदाटी करतो, आमचं हॉटेल बंद करण्याचा प्रयत्न करतो. सर्कल अधिकाऱ्यांचं म्हणणे आलं का तुम्हाला आदेश आहे का हॉटेल बंद करा. हॉटेल बंद करण्याचा आदेश कोणत्या कारणावरून दिला, आम्हाला कुठल्या गोष्टीची विचारणापूस केली का. कोर्टात जर तारीख चालू आहे, कोर्टात जर केस चालू असेल तर हे काय नोटीस आलं होतं 2002 जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात. आता नाही आलं नोटीस दाखवा. आता आम्हाला आली ना, आम्हाला आता हे आता आले. पहिलं नोटीस आलं होतं 2000ला, त्याच्यानंतर आमचे सगळं वाघ साहेबांकडे आमचं क्लिअर झाले का. जर समजा स्टे ऑर्डर जर उठवली नसती तर वाघ साहेबांनी स्टे ऑर्डर कंटिन्यू केली असती. स्टे ऑर्डर कंटिन्यू न झाल्यामुळे माझं जे काही आहे ते व्यवसाय व्यवस्थित चालू आहे ना. मग आता काय विनाकारण काही गोष्टींचं स्टे ऑर्डर आणायचं, हॉटेल बंद करायचं, हे त्यांच्या चुकीची पद्धती. काही नाही, कुणी नाही, कुणाचंही काही नोटीस नाही. हे सगळं मनमानी कारभार चाललाय. हे आता कसं आहे, त्यांना थोडा वरिष्ठ अधिकाऱ्यांचं कसं आहे, वरिष्ठ अधिकारी त्याच्यावरती कोणी खासदार असतील, आमदार असतील, कोणी एक त्याला थोडं मंत्र्यांचा थोडा आधार. तहसीलने फोन करून सांगितलं का आम्ही तुम्ही आता जे काय आहे ते वस्तू तशीच ठेवा, चालू काही काम एक्स्ट्रा करू नका. आमची काही हरकत नाही, जे काही काम आहे ते रेग्युलर चालू आमचं, त्याच्यात आम्ही काही फेरबदल करणार नाही. वाढवायचं नाही, आम्ही पण नाही वाढवणार. जे काही कोर्टात जोपर्यंत तारखेचा काही रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आम्ही आहे अशी वस्तू ती ठेवू शकतो. तुम्ही आपलं कॅमेऱ्यात हॉटेलचं सगळं पाहू शकता. यांनी पोलीस आणलेले, यांचं नक्की म्हणणं काय असतं? त्यांचं म्हणणे असं आहे का तुम्ही हॉटेल व्यवसाय बंद करा. बंद करण्याचं कारण काय, हा दारू पिऊन येतो, परत माम इथे येतो, शिव्या देतो. बाया माणसं असेल, आम्ही कधी कधी बाहेर असतो, बाया माणसांना रस्त्याने जाताना शिव्या देतो. मारामारीचा काय प्रकार घडलेला आहे? काय घडला नाही. आम्ही अतिशय सौम्यपणाने तो रोज येतो, शिव्या देतो. आमच्या गाडी हॉटेलच्या समोर येऊन उभा होता तो, तरी पण आम्ही काय लक्ष देत नाही. बाहेरची तुकार पोरं घेऊन येतो. त्यांची काय तुम्हाला नाव माहिती? नाही ते नाव नाही, पोरं नाही ना आम्हाला समोर आणत. पोरं आमच्या समोर आणत नाही. तो स्वतः आहे ना आमच्या मावस भावापाशी मागच्या महिन्यात बोलून गेलाय. त्याचं हॉटेल जेसीबीने काढतो, त्याचा बंगला जेसीबीने पाडतो, दमदाटी करतो, अशा धमक्या देऊन जातो तो. अजून तर नाही केलं. नमस्कार, मी ॲडव्होकेट मेघा अमोल पडवळ. काय झालं दादा, काय प्रकार झाला? पाठीमागे सध्या निघोटवाडी फाट्याजवळ आपण उभे आहोत आणि पाठीमागे श्रावणी हॉटेल म्हणून आहे. सध्या श्रावणी हॉटेलच्या ऑलरेडी जागेचा विवादित भाग हा तहसीलदारांच्या कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट असल्या कारणाने तहसीलमध्ये ज्या ऑर्डर्स पण दिलेल्या आहेत त्या देखील हे हॉटेलवाले अजिबात मानायला पण तयार नाहीत आणि जुमानण्यास पण तयार. ते म्हणतात हॉटेल आम्ही हाय होतो ना, असंच होतं पहिला, काहीच त्यांनी केलेलं. सांगते खरी परिस्थिती अशी आहे की सन 2001 मध्ये श्री अर्जुन तुकाराम पडवळ आपल्या बाजूलाच आहेत, त्यांनी निघोट, जयराम निघोट, विठ्ठल निघोट अशी आणि अजून एक नारायण निघोट, ह्या तिघांकडून क्षेत्र 9 गुंठ्यापैकीचं 27/9 जे सर्वे नंबर आहे, गट नंबर आहे, त्याच्यापैकीचं 9 गुंठ्यापैकी फक्त 2 गुंठे जे रस्त्यालगतच आहे त्याचं खरेदी खत प्रॉपर घोडेगावला रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन नोंदवलेले देखील आहे. म्हणजे आता ज्या ठिकाणी हॉटेल आहे त्या जागा ती जागा रस्त्यालगतची फक्त 2 गुंठे, 9 गुंठ्यापैकी फक्त 2च गुंठे, मी संपूर्ण क्षेत्र बोलत नाही, फक्त 2 गुंठे जागा आहे. ती जागा अर्जुन तुकाराम पडवळांच्या नावाने खरेदी खत केलेला आहे. त्या तिघांनी त्यांचा अविभक्त हिस्सा जो आहे तो खरेदी खताद्वारे अर्जुन पडवळांना दिलेला आहे 2001 मध्ये.
त्याच्यानंतरची घटना अशी आहे की महसुलाकडे आपल्याकडे एक प्रोसिजर आहे की ज्यावेळेला खरेदी खत होतं त्यावेळेला तलाठ्यांकडे जाऊन कागदपत्र सादर करायला लागतात आणि मग फेरफार होते आणि मग 7/12 आपल्याला नाव येतं. त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होऊन अर्जुन तुकाराम पडवळांचं नाव रेकॉर्डवर 7/12 आलेलं आहे फक्त 2 गुंठ्यासाठी. आज 2026 चालू आहे. संबंधित हॉटेल चालवणाऱ्या व्यक्तींनी त्यांचे जे कोणी आणेवारीला इतर नातेवाईक आहेत त्यांना पुढे करून 2021 मध्ये कोविड संपल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली की हा फेरफार रद्द करण्यात यावा आणि आम्हाला हिस्सा द्यावा. हे त्या 2 ज्या व्यक्ती होत्या त्यांचं हे होतं, त्या मुली होत्या त्या संबंधित व्यक्तींच्या, त्यांच्या पण नाही दुसऱ्यांच्या मुली होत्या त्या. कारण संबंधित क्षेत्र हे 6 जणांचं होतं आणि 6 जणांपैकी 3 जणांनी यांना त्यांचे 2 गुंठे दिलेले आहेत. मग आज तुम्ही आले होते सगळे, सर्कल आलते, पोलीस आलते, सगळे घेऊन आलते. आजची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे तहसीलदारांकडून आलेली अतिक्रमणाची स्टे ऑर्डर आहे. एक ऑर्डर आहे फेब्रुवारी महिन्याची, ज्या वेळेला यांनी टपरी टाकलेली असताना, टपरीचं परमिशन पण नसताना फक्त त्या टपरीच्या बेसिसवर ते फूड अँड लायसन्स न घेता सुद्धा यांचा धंदा चालू म्हणजे तुमच्याकडे फुटेज आहे का जुने? हो, माझ्याकडे माझे जुने मी तुम्हाला वाटलं असं दाखवू शकते की काही फुटेजेस आहेत त्याच्यामध्ये. त्या बेसिसवर आम्ही अतिक्रमणाची तक्रार देखील दाखल केली. आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, प्रांताधिकाऱ्यांनी ज्या वेळेला निर्णय दिला त्याच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही अपील केलं होतं जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि ते तुकडाबंदीच्या कायद्यानुसार जे तुकडेबंदीचा कायदा लागू होऊन जे तुकडे पडतात त्याची आम्ही तक्रार दाखल केली. त्यांनी सरकारचा जो GR आला होता ऑक्टोबर महिन्याचा, ऑक्टोबर 2024 मध्ये, त्यानुसार आम्हाला निकाल दिला की हे 2 गुंठ्याचं क्षेत्र तुकडा पाडण्यासाठी आहे आणि ते तुमचं आहे. ते कबूल करत नाहीत, हे समोरचे कबूल करत नाहीयेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की त्या 2 गुंठ्याची फेर चौकशी पुन्हा तहसीलदारांकडे लावण्यात आली आणि तहसीलदारांचे अधिकार आहेत की तुम्ही तुकडा पाडू शकता. जिल्हाधिकाऱ्यांनी ऑर्डर दिली, त्यांना ते फॉलो करायचं आहे. संबंधित क्षेत्राची आता कारवाई चालू आहे. न्यायप्रविष्ट तहसीलदार कार्यालयात अजूनही चालू आहे. आता ज्या वेळेला ह्यांनी छोटीशी गाडी सोडून स्वतःचं शेड बांधायला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही ती अतिक्रमणाची तक्रार दाखल केली आणि संबंधित तहसीलदार साहेबांकडे आम्ही स्टे मागितला की यांना ते बांधकाम करण्यापासून तुम्ही रोखा. ते म्हणतात पहिल्यापासूनच असं बांधकाम नाही, असं पहिल्यापासून बांधकाम नाहीये. हे तुमच्याकडे पुरावा आहे का काय? हो, माझ्याकडे पुरावा आहे. त्यांचं म्हणणं त्यांनी अतिक्रमण केलेलं नाही. मी सांगते, अतिक्रमणाची जी कायदेशीर व्याख्या जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेसपासिंग करून स्वतःच्या समोरच्या जागेवर येता आणि ते बांधकाम तुम्ही स्वतःच आहे हे दाखवून देता. आता हे बांधकाम यांनी स्वतः बांधलेलं जरी असलं तरी मी त्यांच्या पाठच्या क्षेत्राला काहीही म्हटलेलं नाहीये. 7 गुंठे त्यांचे आहेत, त्यांना लखलाभ राहू देत. माझे फक्त 2 गुंठे आहेत. माझे 2 फ्रंटचे रस्त्यालगतचे जे माझ्या खरेदी खात्यात दिलेले आहेत. आता हॉटेल आहे ती जागा, आता हॉटेल आहे ती जागा माझी आहे. तुमचा पुरावा आहे माझ्याकडे माझं खरेदी खत आहे. मी खरेदी खत पण दाखवू शकते की याच्यामध्ये लिहिलेलं आहे की अर्जुन पडवळांच्या नावाने 3 अविभक्त हिस्सा, तरी पण तुम्हाला ते देत नाहीत, दिलेले ताबा देत नाहीत. ते देत नाहीत. आम्ही तहसीलदारांना अप्रोच केलं, त्यांना सांगितलं स्टेचं व्हायोलेशन होतंय. यांनी प्रॉपर हॉटेल चालू केलं, शेड किचन तयार केलं, कॅबिनेट टाकलं, खुर्च्या लावल्या, टेबल, पावसाळ्यापासून संरक्षण म्हणून सगळ्या गोष्टी केल्या. त्या ऑर्डर मध्ये एक शब्द होता तात्काळ. एक्झॅक्टली. सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच आहे की तहसीलदारांनी तात्काळ थांबवण्याचे, हॉटेल बंद करण्याचे आदेश दिलेले असताना देखील इथे जेवढी सगळी माणसं त्या हॉटेलवर आहेत, जे कोणी त्या आणेवारीला लागलेले, ती सगळेजण आमच्या अंगावर धावून येतात आणि आम्हाला सरळ सरळ धमक्या देतात की आम्ही तुमचे तुकडे पाडू, आम्ही तुमचं जीवाचं बरं वाईट करू, आम्ही येरवडायला गेलो तरी चालेल पण तुम्हाला आम्ही आमची जागा देणार नाही. म्हणजे खरेदी खत असून देखील, न्यायप्रविष्ट गोष्ट असून देखील ही लोक आमच्यावरच चढाईची भूमिका करतायत. तुम्ही काय करणार आहे इथून पुढे? नाही, इथून पुढे मी तहसीलदारांकडे जाणार आहे आणि आमची सगळ्यात शेवटची तारीख आहे आता 25 ऑगस्ट आहे. त्या तारखेला मी सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर ठेवणार आहे की जर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, कंटेम्प्ट झालेला आहे तर यांच्यावर FIR दाखल करून घ्या. आणि पोलीस असताना देखील पोलिसांना देखील हे धमकावत आहेत की तुम्ही आम्हाला अटक करून घ्या, तुम्ही आम्हाला येरवड्याला टाका पण आम्ही यांचे तुकडे करू. आज तुमच्या तहसीलदारांसोबत काय बोलणं झालेलं आहे का? तहसीलदारांसोबत माझं थोड्या वेळापूर्वी जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांनी देखील मला सांगितलं की तात्काळ कारवाई करण्याचे आपण आदेश दिलेले आहेत, तरी पण आता कोणतीही घटना तिकडे वाईट घटू नये किंवा कुणाच्या जीवाला धोका लागू नये म्हणून आपण 25 तारखेपर्यंत थांबूयात आणि त्यांना जे काही 2-3 दिवस दिलेले ते रिलीफ देऊयात, त्यांना जे काही द्यायचं आहे ते, आणि 25 तारखेला आपण या गोष्टीचा निकाल लावून घेऊयात.